कसाऱ्यावरून आम्ही निघालेलो आंबेवाडी गावामध्ये सकाळी 2च्या सुमारास पोचलो. तिथे थोडा आराम करून घेतल्यावरती काही नवीन ग्रुप जॉईन झाले. तुमचे स्टेशन तुम्हाला समजतील की आपण कुठे दुखतोय लाईफमध्ये. आपल्याला जेव्हाही अडथळा किंवा जेव्हाही खूप मोठं संकट आपल्यावर जेव्हा येईल त्यावेळेला आपल्याला मेमरेबल राहील एम की मी एवढं मोठ्या संकटाला मात दिलं तर हे तर काहीच नाही आहे, नाही का. पण संकट किती मोठं असलं तरी शेवटी त्याला तोंड देण्याची जी म्हणतो आपण शक्ती छत्रपती शिवरायांनी आपल्याला प्रेरित केली आहे. स्वराज्यावरती किती मोठे संकट आले होते. अफजल खानासारखं किती मोठं वादळ आलं होतं. महाराजांनी ते वादळ म्हणजे हँडल केलं, नाही का. आणि त्याच महाराज वातावरणाकडे बघता असा अंदाज होता की सकाळी ट्रेक चालू करतानाच आम्हाला पावसाचे दर्शन लाभेल. तुम्ही बघतायत आकाशात काळे ढग आणि आमच्या मनात चाललेल्या त्या हुरूर की आता पाऊस पडतोय. जॉकीची ब्रीफिंग झाल्यावरती आमच्या ग्रुपने पुढच्या प्रवासाला सुरू केली. आंबेवाडीतून ढगांचं वातावरण काळसर होतच, त्याच आशेने आम्ही चाललेलो पुढे. गावातनं काही अंतर पुढे गेल्यावरती एका माळ रानामध्ये जॉकीने परत आमची काही ब्रीफिंग घेण्याचं आम्हाला सांगितलं होतं. तसं आम्ही तिथे जमा झालो. त्या माळरानातून दिसणारा हा अलंग मदन कुलंगचा भव्य असा हा नजारा तुम्ही पाहतायत आणि वर दाटलेले एक आभाळ. आमच्या मनात एकच हुरूर होती, आज पाऊस पडतोय. सर्वजण त्याच आशेवरती होते की आज पाऊस पडणार आणि आज आम्ही भिजणार. त्याच्यामध्ये खाणं पिणं सगळं त्याग करताना ते केलं. 36 तास पाणी नव्हते पिलं, नाही का. टाईम नाही सोडला. तुमच्यासोबत आज अशी माणसं असणार आहे की खूप सक्षम माणसं आहेत. तुम्ही पण आहेत, पण त्यापेक्षा प्रो माणसं आहेत आपल्यासोबत आज, नाही का. त्यामुळे एकदम हसत खेळत आपल्याला टॅक होणार, काहीच लोड घ्यायचा नाही. एम के रीलमध्ये बघतो तसं नाही आहे. रील बी सुंदर की एम के सारखं ट्रॅक सह्याद्रीमध्ये मला दुसरं कुठंच आवडत नाही. तुम्हाला पण जाणवेल एवढं सुंदर ट्रॅक. आपण आता जॉकी साळुंकेच्या चांगल्या अशा ब्रीफिंगनंतर आणि आपल्या ग्रुपची स्वतःची माहिती झाल्यानंतर आम्ही आमचा ट्रेक चालू केला. तुम्ही बघतात आपला ग्रुप कसा एकजुटीने पुढेच सरसावत आहे अलंगच्या दिशेने. वाटेत लागणारे हे शेत आपल्या नजरेत येते. आता तेही पिकत आलेले आहेत. भाताची कापणीला सुरुवात होणार आहे काही दिवसात. जंगलवाट तुडवत आपण पुढे चालत राहिलो. जंगलातून आपल्याला असं एवढं काही बघायला सहजासहजी मिळालं नाही, पण पुढे आपला ट्रेक चालूच राहिला. AMK ट्रेक चालू झाल्यावरती जंगलातून काही अंतर पार केल्यावरती आपल्याला थोडासा हा सुंदर असा हा नजारा बघायला भेटतो वर पोचल्यावर. आणि नंतर लागते हे देवस्थान. तिथे काही गावकऱ्यांचे काही वेगवेगळे आणि ट्रेकर्स लोकांचे काही वेगवेगळे विचार ते मांडतात या देवस्थानाबद्दल. तेच विचार आता आपल्याला जॉकी आपल्यासमोर मांडणार आहे. तर थोड्या वेळातच आता तुम्ही बघाल जॉकीचे या देवस्थानाबद्दलचे विचार. आपल्याकडे देवराई म्हणता बघा. हो, देवासाठी राखून ठेवलेलं जंगल. जंगलाचा रस्ते म्हणून ते देव आहेत. हाँ बराबर. ये मतलब क्या होता है कि जो फसल अच्छी बारिश होनी चाहिए, अच्छी फसल आनी चाहिए. इसलिए जो गाँव वाले जो लोग होते हैं ना, वो बरसात से पहले मतलब मई में यहाँ पे आते पूजा करते हैं. अच्छी बरसात हो जाए. धान काटते हैं ना,
कटाई होते तब एक बार फिर से आते, जो अच्छी बरसा ऐसे फसल जो होगी है तो वो फिर बारिश से खत्म मतलब खराब ना हो पाए, तो 2 बार उसको पूछते हैं. आणि हे जे दिसतं ना तुम्हाला त्याच्यावरती बऱ्याच जणांचं वेगळं मत आहे. कोणी म्हणतं अलंग तो मदन तो कुलंग मॅप आहे. मॅप आहे, कोणी म्हणतं की अलंगवर जाणारे हे 3 मार्ग आहेत. आता ते विशेष वाटतं का मला तर नाही त्याच्यावर स्पष्ट जंगलातील अलंगवरील त्या देवस्थानाचं थोडं आपण पुढे आल्यावरती आपल्याला पहिलंच दिसतात ह्या कातळात कोरलेल्या पायऱ्या, ज्या आपल्याला वरती घेऊन जाणार आहेत अलंगगडापर्यंत. तर चला आपण आता वरती चढूया, अलंगगडाच्या दिशेने आपले वाटचाल चालू करूया. वरती गेल्यावरती आपल्याला आपली टीम दिसते, जे मोस्टली तर नवीनच आहेत, जसे या मुली दिसत आहेत. हे सर्व फर्स्ट टाईम अलंग मदन कुलंग करायला आलेले, पण पहिलाच किल्ला आणि पहिलाच ट्रेक अलंग मदन कुलंग हे मलाही मोठं आम्ही नवीन. ठाण्यावरून आले आणि आपण मी पुण्याहून. ओके, आपली पुण्यावरची टीम 1 2 तीन तिकडे खाली. ओके, तो पण एक आहे पुण्यावाला और अजून एक पुणा आणि आम्ही ठाणेवाले. ग्रुपची छोटीशी ओळख झाल्यावरती आपण आपला ट्रेक चालू केला आणि अलंगच्या दिशेने वाटचाल चालू केली. येणाऱ्या या नवीन मुलांचा हा उत्साह AMKसाठी आलेले ट्रेकसाठी बघून खूपच नवल वाटले. AMKसाठीचा त्यांचा उत्साह पाहून खूपच आनंद झाला. मी व्हिडिओ घेतोय इथून, मग असा सरळ वरती. आता आपल्याला दिसणार आपला रॅपलिंगचा पॉईंट हा बघा इथे मध्ये, आणि हे आहे रॅपलिंगची डोर मध्ये. चालू करो चालू करो चालू करो. आता तुम्ही बघतायत मित्रांनो, दगडात कोरलेली सपाट आहे अशा पायऱ्या. आपण वरती चढतोय बघा, आपली टीम चढली आहे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. काय नाही, इझी आहे इझी आहे इझी आहे. समोर हा लीन हो फक्त. हा हा जा तुझं. हर हर महादेव, जय शिवशंकर. आपल्या ग्रुपमधील बहुतेक जण वरती चढून गेलेले. आता आपला नंबर होता. आपण ही सुरू केलं. या दगडात कोरलेल्या पायऱ्याने वरती चढायला सुरू केलं, तोल सांभाळत, कॅमेरा सांभाळत आणि पुढच्या ध्येयाला गाठण्याच्या हिशोबाने आपण आपली वाटचाल चालू ठेवली. आता आपल्या नजरेस पडते आपल्याला जे करायचं आहे, ज्यासाठी आपण आलेलो आहेत, क्लाइम्बिंग, अलंगची क्लाइम्बिंग.
ज्या दिवशी आम्ही ट्रेक ठरवलेला त्याच दिवशी बा रायगड या समूहाने सुद्धा अलंग मदन कुलंगचा ट्रेक ठरवलेला. अलंग मदन कुलंग ट्रेक करताना बा रायगडचे मित्र सोबत आलेले. त्यातला आपला हा मित्र आहे केतन, जो दरवेळेला आपल्याला कुठल्या ना कुठल्या तरी एका ट्रेकला भेटतच असतो. केतन हा गड संवर्धनाच्या कामामध्ये सुद्धा काम करतो. तांदूळवाडी बहुतेक किल्ले हे याने गड संवर्धनामध्ये साफसफाईत केल्यात. किल्ल्यावर चढताना अनुभव फार सुंदर आला आहे, कारण इथे ठिकठिकाणी दगडात कोरलेल्या पायऱ्या दिसतात. बहुतांश या पायऱ्या दगडातच कोरल्या आहेत आणि आपल्याला वरती चढण्यासाठी सोयीस्कर त्या पायऱ्यांचा उपयोग होतो आहे. तुम्ही बघतात या पायऱ्या, आणि आता तर कातळात कोरून शिडी बनवलेली आहे. आता तुम्ही बघालच त्या कातळात कोरलेल्या शिडीचा स्वरूप. जसे आपण अलंगच्या पायथ्याशी पोहोचलो, आपल्याला जाणवले इथे आधीच एका ग्रुपचे रॅपलिंगचे काम म्हणजे क्लाइम्बिंगचे काम चालू होते. काही जण क्लाइम्बिंग करून वरती जात होते. आपणही क्लाइम्बिंग करणार होतो, पण ते काही थोड्या वेळानंतर. आपण आपल्या बॅगी या दिसणाऱ्या गुफेमध्ये ठेवल्या आहेत. आम्हाला कळवण्यात आलं की आपण आता येथे आपल्या बॅग्स ठेवून मदनची चढाईला सुरुवात करणार आहोत. तर आपण आता काही वेळाने मदनच्या चढाईसाठी चाललो आहेत. तर आपला हा मदनच्या चढाईसाठीचा हा प्रवास आता इथून सुरू होणार होता. समोर दिसतो आहे किल्ले मदन. या मदनला पण जाताना आपल्याला डोंगराला वळसा घालून जावं लागते. अलंगनंतर काही अंतर पार केल्यानंतर मदनच्या पायथ्याशी आपल्याला हा दगड दिसतो, ज्या दगडावरती कुलंग आणि मदनला जाण्याचा मार्ग दाखवला आहे. आता आपण चाललो आहेत मदनच्या दिशेने आणि आपला ग्रुप त्याच दिशेने सरसावत आहे. मित्र फोटो आणि व्हिडिओ काढण्यात मग्न आहेत. आता इथून चालू होते खरी चढाई मदनची. तुम्ही बघतायत आपला ग्रुप लीडर जॉकी सर्वांना मार्गस्थ दाखवतोय की कसा चढायचा आहे, आणि हळूहळू सर्व मदनच्या चढाईला सुरू केली आहे.
अमन हा फर्स्ट टाईमच AMKला आलेला आणि AMKची चढाई बघून त्याला थोडी जास्तच भीती वाटत होती. त्यामुळे मी त्याला थोडासा आधार देत होतो आणि त्याला प्रोत्साहन करून पुढे चालण्यासाठी प्रेरित करत होतो. मदन या किल्ल्याची चढाई थोडी कठीणच आहे. कातळात कोरलेल्या पायऱ्या आणि बाजूला खोल दरी, त्यामुळे चढणाऱ्याला जामच भीती वाटत असे. तुम्ही बघतायत आता हा कातळात कोरलेल्या पायऱ्या वेगळाच अनुभव देऊन जातोय. मित्रांनो, तुम्ही बघतायत आता या कातळात कोरलेल्या पायऱ्यांवरती जेमतेम एकच माणूस उभा राहील एवढंच अंतर आहे आणि बाजूला एकदम खोल दरी. जरा पाय चटकला किंवा तोल गेला तर माणसाला तिथे पडण्याखेरीज काही गत्यंतर नाही. म्हणूनच AMK हा कठीण श्रेणीमध्ये समाविष्ट केलेला ट्रेक आहे. इथे तुम्हाला टेक्निकल इक्विपमेंटची गरज लागते. मदनलाही आपल्याला टेक्निकलची इक्विपमेंट लागणारच आहे. तुम्ही बघतायत मागे चढाईचा हा प्रसार आणि आपण चालू आहेत हळूहळू वरच्या साईड दिशेने. पोचले पोरी, हिंमत वाले पोरी आहेत, घाबरत नाहीत. समोर कातळात कोरलेल्या पायऱ्या तुम्ही बघताय. आपण आलोय वरती चढून आणि आपला पूर्ण ग्रुप वरती चढून गेलाय मदनगडावर. आपण आलोय मदन. सगळे आलेले आहेत. नाही आहे ना वाईड मध्ये आता मला टेन्शन येते. कातळ तुटलेला हा पॅच जसा आपण ओलांडून पुढे जातो तसा आपल्याला लागतो मदनगडाचा पहिला क्लाइम्बिंगचा पॅच. तिथे आपले मित्र वाट बघतायत त्यांच्या वेळेचा. आपले काही मित्र मागेच थांबून बसलेले, पण काही मित्र पुढे बसलेत जे आपल्या बारीची वाट बघत आहेत. तुम्ही बघतायत आता काही लोक उतरून येत आहेत खालती मदनवरून. आता तुम्ही बघतायत मदनच्या इथून दिसणारा हा परिसर. हा बघ इथे पडलाय. माझे सुद्धा हार्नेस टाईट करून झाले आणि मी माझ्या चढाईला सुरुवात केली. आमच्या ग्रुपमधील काही जण आधीच वरती पोचले होते. जायचं म्हणजे तिथे जायचं ना. हे अटकेल
सेफ्टी रोप काढून झाल्यावरती थोडं पुढे गेल्यावर मला कळाले आमच्या ग्रुपमधील जी लहान मुलगी होती तिचं थोडं तब्येत बिघडली होती. तिला चक्कर येत होते कारण ती वरती चढून आलेली होती. त्या चढणीमुळे तिची ताकद थोडीशी डाऊन झाली होती. त्यांना तसंच थोडंसं मागे ठेवून आपण आपल्या पुढच्या रस्त्याला गेलो. पुढे जाताच आपल्याला दिसणार होता आपला किल्ले अलंग. मदनवरून दिसणारा हा अलंगचा पहिला भाग आपल्याला दिसतोय. थोडं वरती चढून गेल्यावरती आपल्याला अलंगचा पूर्ण असा हा पसारा दिसतोय आपल्याला, जो चंद्राकृती आकारात पसरला आहे. मदनगडावर चढताना या ठिकठिकाणी तुम्हाला दिसतात या अशा कातळात कोरलेल्या पायऱ्या, नागमोडी कातळात कोरलेल्या पायऱ्या. ह्या पायरीने थोडं वर चढून आल्यावर आपल्याला नजरेस पडते ती म्हणजे ही पहिली कातळ गुहा. या गुहेत म्हणजे कातळात कोरून केलेलं हे खोलीचं बांधकाम. कदाचित ती पहारेकऱ्यांसाठी बनवलेली देवडी असावी. त्या देवडीच्या वरतीच गेल्यावरती थोडंसं आपल्याला लागतो हा मदनगडाचा मुख्य दरवाजा, जो आता नामशेष झालेला आहे. वरती गेल्यावरती लगेच आपल्याला जिथे आपले ग्रुप बसले आहे त्या ठिकाणी आहेत मदनगडावरील पाण्याचे 3 टाकी. एक हा छोटा ज्यातून आपण पाणी पिऊ शकतो आणि आजूबाजूला असे हे एक मोठा टाका आहे आणि त्याच्या बाजूला अजून एक छोटा टाका आहे. त्यामध्ये सुद्धा पावसाचे पाणी भरले होते, ते आपण पिऊ शकतो. आता आपण मदनगडावरती एक्सप्लोअर करणार आहोत. थोडं पुढे मदनगडावर जाता जाता आपल्याला दिसतात या अशा काही अवशेष, भिंतीचे अवशेष होते ते. आणि आता आपण जाणार आहोत पुढे. तिथं दिसले आपल्याला हे एक मोठी गुफा. या गुफेचं संवर्धन झालेलं आहे. तुम्ही बघतायत मोठ्या अशा गुफेला एक मोठं दार आहे आणि आतमध्ये काळोख झाला आहे. भर दिवसासुद्धा इतका अंधार आहे या गुफेमध्ये. मदनगडावरची एवढी गुफा आणि थोडंसं एक्सप्लोअर करून थोडा वेळ घालून आम्ही नंतर उतरण्याच्या मार्गावरती लागलो. तुम्ही बघतात आता आपली टीम मदनगड उतरून खालती आलेली आहे आणि आता आम्ही पुढच्या आपल्या अलंगच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. तर पुढे तुम्ही बघतच राहा आपला हा अलंगचा प्रवास. सर्व टीम खाली उतरल्यानंतर आपण अलंगच्या बाजूला असलेल्या गुफेजवळील या मूर्तीपाशी येऊन पोचलो, जे दगडात कोरून ठेवलेली होती.
आणि या पहिल्याच अलंगच्या साईडला जाणाऱ्या क्लाइम्बिंगच्या पॅचजवळ आपली टीम त्यांच्या बारीची वाट बघत होती. प्रत्येकजण आपला हार्नेस बांधून रेडी होतं आणि जॉकीने वरती आपली रशी फिक्स करून घेतली, जेणेकरून तो आता सर्वांना मदत करणार होता वरती क्लाइम्ब करण्यासाठी. एक एक जण हळूहळू आपल्या पेसने वरती चढून अलंगच्या मुख्य क्लाइम्बिंग पॅचजवळ जाऊन उभे राहिले. वरती पोचल्यावरती कळालं वरती बरीच मंडळी अजून क्लाइम्ब करायची बाकी आहेत. जो तो आपल्या नंबरची वाट बघत होता. तुम्ही बघतायत वरती जाणाऱ्या या शिडीवरती प्रत्येकजण कसा आपल्या नंबरची वाट बघतोय. त्यात मीही एक होतो. म्हणून आम्ही आपला टाईमपास म्हणून आजूबाजूच्या नजाऱ्यांची व्हिडिओ घेत बसलो. माझाही वेळ आला क्लाइम्बिंगचा. तुम्ही बघतायत मी माझ्या पाठीवरती बॅग लटकून क्लाइम्ब करायला सुरुवात केलं. रोपला पकडून आणि वरती चढायला सुरुवात केली. मित्रांनो, आता पुढच्या भागात आपण बघणार अलंग गडावरील काही दृश्य.